इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। कई लोगों को उम्मीद थी कि भारतीय जनता पार्टी का टिकट वितरण में वफादार कार्यकर्ताओं को टिकट मिलेगा। हालांकि मंगलवार को जैसे जैसे उम्मीदवारों के नाम सामने आते गए, वफादार कार्यकर्ता निराश होते चले गए। शहर के एक निजी होटल में आमदार राजू मामा भोले के सामने कार्यकर्ताओं ने रोते हुए अपनी नाराजगी जाहिर की। इस दौरान विधायक भोले भी काफी भावुक नजर आए। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चॅनल को लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करें। 13 मध्ये प्रश्न सोडवलेला आहे। मामा तुमचे चाहते लोक इतके चाहते आहेत ना की काही करू शकता तुमच्यासाठी लोक आणि तिथं एक कमंडी देणार तुम्ही तर काय उपयोग आहे मामा? कमंडी आपलं तर काय ती पाळ माणसं 50 लाख रुपये खर्च किती पाहिजे आम्ही खर्च करतो, आम्हाला 1 रुपया नको द्या। स्वबळावर लढा नाही तर सर्व तोडा युती तोडा सगळं तुम्ही बोला जसं परांदेताईंनी बोला मी सांगते आपल्याला अपक्ष लढायचं नाही, आपण मामांसोबत भरपूर लोक आम्हाला फोन करताय, मामा सांगितलं तुम्ही खूप काय झाली दादा आम्ही मामांचं काम करता अण्णा बापशे सतत विरोध मध्ये राहतो आणि मी उत्तमराव नानांपासून काम करत आलाय भाजपचं, कधी पद मागितलं नाही। 8 वर्ष कोणी काम केलं नाही। मी यायची ना तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन, तुम्ही ना कलेक्टर ऑफिसला बी जाऊ शकता की हे ना आपल्या महाल्यांच्या थ्रू मी किती कामं केले, वार्डामध्ये तुमच्या थ्रू किती कामं केलेले, प्रभागामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन विचारू शकता तुम्ही की संगीता पाटील नगर शोध द्यायची का, त्यांनी नाही म्हटलं तर मी माघार घेईन। आम्ही खाली पडले ना तर संपला विषय। आम्ही काहीच प्रचार करणार नाही आणि आम्ही कोणाबरोबर फिरणार की नाही, आम्ही घरी बसून राहू। कसं काय फिरते मामा कार्यकर्ता सोडून? बस कष्ट तुम्हाला मला एक सांगा, तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते 7 वर्षापासून प्रभाग 1 ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा, मी माघार घेऊन येईन। मला सांगून द्या, मी आज बी सांगून देईन, मी सांगेन की मी माघार घेते। आणि तुम्ही आधी बी मला सांगितलं लोकसभेला बी या लोकांनी काय केलं, तुमच्या टायमाला काय केलं हे सांगा मामा। प्रत्येक वेळेस गिरीश भाऊ दुसरे लोक आणतील आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या। तुम्ही आमदार आहेत ना, तुम्ही आमदार आहे, बीजेपीचे आमदार कोण आहे आता? तुम्ही बोलायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे। तुम्ही जर सगळ्यांचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला त्रास होईल मामा, हे मी लिहून देते तुम्हाला, मी सांगते। मी आणि याची काय गॅरंटी की आपल्याशी परत गद्दारी करणार नाही। मग तुम्हाला हे बी मी कळवलं होतं, 4 नगरसेवक पळाले, माझ्या प्रभागाचा नाश केला बीजेपीने, मग तेव्हा मी काम केलं आणि आता पण राजकारणच करतो। लोक मला धरतात, तेव्हा मी प्रचार केला त्या लोकांचा, तुमचे भाऊ पडून गेले, तुमच्या बहिणी पडून गेल्या, आमचं काम कोण करी, मला धरत होते लोक, म्हणून मी प्रवेश केला। नाही तर राजनीती मला नाही पाहिजे, माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार आहे। मला जर तुम्ही पहिले सांगून दिलं असं मी फॉर्म भरला नसता, मी माझे घरचं खाल्लं असतं, मला काही हे नाही, पण प्रभागासाठी मला नाही। आणि मंडळ 1 मधून आपलं भाजपचा एक पण उमेदवार नाही ना, एक तर द्यायलाच पाहिजे। एक मध्ये का देतो, एक द्यायलाच पाहिजे। एक तर कार्यकर्ता द्या मामा, तुमचे समर्थक म्हणून तुम्ही बाकीच्यांना डाळवताय का? ज्या टायमाला तुमच्या प्रचाराला आले का, मी ऑपरेशन केलेली बाई, माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे म्हणजे तुमचं कच्ची हे पण राजू भाऊला पण माहिती, मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात, तरी तुम्ही नाही आमच्या मामाला निवडून आणायचंय। मग तुम्ही बोला ना मामा, तुम्ही आमदार, तुम्ही स्थायिकी यातले, बाकीच्यांचा संबंध येत नाही त्यांच्या तिकीट द्यायचा, आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे। मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की असं कसं काय करता, असं हे लक्षात ठेवा मामा। जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना, कोणी बी येईन प्रवेश करीन त्यांना तिकीट, असं थोडी चालतं। मग 5 वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं, बीजेपीचा प्रचार एकटीने कमळ आणलंय पक्ष प्रभाग 1 ला, कमळ कुठे विसरले होते लोक, एकटीने आणलंय, मी एकटी आहे, सांगा तुम्ही नंतर मी बाया जोडल्या एवढे प्रभागात कोण येत होतं, मला त्याचं उत्तर दे। तुम्ही हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणलं तिथे प्रभाग 1 ला आणि तिला तिकीट नाही, तर विषय काय आहे मामा? माझा राग नका येतो तुम्हाला, माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये, मग तुमच्यावर दबाव येतो तर तुम्ही बोला ना, जसं मी तुम्हाला बोलते तर आम्ही लोकांना फेस नाही करू शकत गल्लीतल्या काय केलं तुम्ही? जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक येणार आहेत तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी माघार घेऊन घ्या, मी फॉर्म टाकला नसता। मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही म्हणजे टाकून ठेवा, मी काय बोलले टाकणार नाही, मी इज्जतदार बाई आहे, कारण आपल्याला पडत नाही, मी कोणत्याच पक्षात जाणार नाही, आम्ही प्रचार कोणाचाच करणार आहे, त्यांचा प्रचार करायचा, आम्ही कामं करायचे, मग आम्ही कुठे जायचं?
पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन, दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का? माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना. तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला द्याल का? दुसऱ्याचा झेंडा धरायला का पक्षाने मला? हे मला उत्तर पाहिजे. मी आतापर्यंत बोलत नाही. कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसं आहे, पण मी एक वचनी बाई, मी काम करणारी बाई, मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते, म्हणूनच माझा प्रचार आहे. जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला 100 ते 150 लोक घरी भेटायला आले. ताई तुमचं काय? मी काय सांगलं, माझा मामा, त्याच्यावर विश्वास. हे खोटं नाही मामा, कोणीच नव्हतं त्या 8 वर्षापूर्वी. आणि पहिले मी निवडणूकला तुम्ही विचारा कोणी मदत केली. मी फॉर्म भरले, फक्त मामांच्या कानावर टाकायसाठी आली की मी प्रभागमधून फॉर्म भरलेला आहे. कार्यकर्त्यांना न्याय द्यावा एवढ्यासाठीच मी बोलणं करायला आली होती की प्रभाग 1 मधून जेव्हा 2018 मध्ये सगळे नगरसेवक आले त्यानंतर त्यांनी 2.5 वर्षातच बंडखोरी केली आणि आता बंडखोरी होऊनही पक्षातून 2 उमेदवार तरी आमच्या पक्षाचे दिले पाहिजे, बाकी तुम्ही कोणालाही द्या. काय नाही नेमकं आपण मागणी ती घेराव केला आपण आमदारांना नाही, काय घेराव कारण केला, आहे? याच्यासाठी- आपण घेराव नाही केला. मी फक्त फॉर्म भरून आली. काय झालेलं आहे नेमकं काय काहीच वाटतं झालेलं नाही, काहीच झालेलं नाहीये. मी कुठून फॉर्म टाकला, कोणत्या याच्यातून टाकला ते सांगायला मामांना आली होती. काय सांगितलं काय सांगितलं रडू कोसळलेला आहे पूर्ण परिवार तुमचा या ठिकाणी नाही. रडत होता. तुम्ही कैफियत जी आहे ती आमदारांसमोर मांडली. आमचा पूर्ण परिवार म्हणण्यापेक्षा सगळे जे कॅन्डिडेट आहेत ते आलेले होते आणि त्यांनी सगळ्यांनी म्हणजे मामांना विनंती विनंती केलेली केली आहे त्यांना की की कार्यकर्त्यांचा तुम्ही विचार करण्यात यावा बस. आणि आमच्या आमदार जे त्याच्या सांगतील व्यतिरिक्त काहीच नाही. तेच आम्ही करणार आहे. आमदारांनी सांगितलं की तुम्ही लढा तर आम्ही लढणार. तुम्ही असं देखील भाऊ होणार आहे ना, भाऊ होणार आहे, भाऊ होणार आहे काय? एक मिनिट तुम्ही असं देखील बोलले की मामा तुमचं खच्चीकरण होतोय नेमकं मामा जे आमदार आहे त्यांचं खच्चीकरण कोण करतंय आम्हाला असं वाटतंय की बुवा जसं पक्षाच्या मामांवर त्या दबाव वाटाघाटी आणताय. झाल्या आहेत. कोण करते दबाव आता ते आम्ही नाव माहित नाही आम्हाला, पण आम्हाला काहीच माहित नाही. पण असं वाटतंय मामा खूप असं टेन्शन मध्ये आलेले, मामांना प्रेशर मध्ये आले आणि मामांना सगळे कार्यकर्ता मामांना पाहिजे, पण मामांना सांगू शकत नाही मामा कोणाला द्यायचं काय द्यायचं काहीच नाही आहे. पण मामांना आम्ही सांगितलं की इथून आम्ही फॉर्म भरणार आहे. मग मामांना आम्ही सांगितलं की मी भरला आहे, बघा कार्यकर्त्यांना काय होतं. तर अजून कोणाचंच काही नाही आहे, तर मामा सांगतील आता काय. कोणाच्या आता तुम्ही जे बोलले की बाहेरचे आमदार येतात आणि या ठिकाणी जळगाव शहरामध्ये तिकीट वाटप करत आहेत. नाही तसं नाही, काहीच तसा नाही, विषयच तसा नाही विषयच झाला नाहीये. मामांवर कोणाचा दबाव असं वाटतं संघटनेवर आम्हाला विश्वास आहे ना, आमचा विश्वास आमच्या राजू मामा हे जे आमचे आमदार आहे, लाडके आमदार, यांच्यावर मला पूर्ण भरोसा आहे. तिकीट नाही मिळालं तर पुढची भूमिका काय? आम्ही मामांसोबत राहू, पक्षासाठी काम करत राहू. मामांसोबत राहू आणि पक्षासाठी काम पक्षासाठी करत काम राहू. करू. 2 मिनिटं भाऊक झाले होते तुम्ही रडू देखील कोसळले. काय येतं आनंद, कधी आनंदात रडू येतं, कधी वाईट. काय होणार आहे बा पुढचं, त्याच्यासाठी मला रडू आलं. काय वाईट झालं वाटतं म्हणजे असं वाटतं कोणाला भेटीन काय भेटीन, आपल्याला परत आपला प्रभाग 1 मध्ये खराबी नको व्हायला पाहिजे. परत आले पळून जाता आणि प्रभाग 1 मध्ये प्रश्न सोडवायला कोणीच नगरसेवक राहत नाही. म्हणून पुढच्या पंचवार्षिकला जे बी ज्यांना बी दिलं त्यांच्याकडून, तर असं मी म्हणते की त्यांच्याकडून लिहून घ्यावा की पळायला नाही पाहिजे, प्रभागाचं काम केलेलं पाहिजे. मला पोहोचली पाहिजे. हातबल झालेले दिसतात या ठिकाणी. आता का ते मी त्यांचं सांगू शकत नाही, ते काय हातबल झाले, मी बोलले म्हणून झाले का काय, पण मी काही सांगू शकत आपण गिरीश महाजन यांच्या देखील या ठिकाणी नाव आता घेतलेले आहे. नाही. तसं काहीच नाही. गिरीश भाऊ मामांनी गिरीश भाऊंच्या थ्रू प्रवेश झाला एवढंच बोलली. तर बुवा त्यांना म्हणजे काय आहे बुवा असं आपल्याकडे आपल्याकडे फोटो देखील आहे आपण आमदारांना नाही, तसं बोलले काहीच तसे नाही. की माझ्याकडे फोटो नाही, ते आमचा आहे प्रश्न मॅटर होता. काय नेमका प्रश्न कार्यक्रमाचे फोटो आहे. नो मोर.